नागोठणे विभागातील श्रीमंत ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या अर्चना सचिन भोसले तर उपसरपंचपदी भाजपचे भगवान शीत यांची बिनविरोध निवड झाली आहे। या निवडीमुळे नागोठणे विभागात शिवसेना शिंदे गट ऐनघर ग्रामपंचायतीच्या रूपाने आपला पहिला झेंडा फडकवला आहे। अर्चना भोसले या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये समाविष्ट असलेल्या बाळसई गावातील सदस्य आहेत। अर्चना भोसले यांच्या रूपाने बाळसईतील भोसले कुटुंबाकडे दुसऱ्यांदा सरपंच पद आले आहे। सरपंच व उपसरपंच पदाची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकारी भरत गुंडे यांनी जाहीर केले। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून व पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला। यावेळी बाळसईसह ऐनघर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऐनघरच्या सरपंच कलावती कोकळे व उपसरपंच किशोर नावडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांच्या निवडीसाठी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या सदस्यांच्या सभेत सरपंच व उपसरपंच पदासाठी एकच अर्ज आल्याने निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली। यावेळी निवडणूक प्रक्रियेत मुख्य भूमिका बजावणारे ग्रामपंचायत सदस्य मनोहरभाई सुटे यांच्यासह किंगमेकर उपतालुका प्रमुख मनोज खांडेकर उपस्थित होते। आज सर्व इथं आनंदाचा दिवस आहे की ऐनघर ग्रामपंचायत ही एक नावाजलेली ग्रामपंचायत आहे। नागोठणे विभागामध्ये हिचं आवर्जून उल्लेख केला जाणारी ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतीवर आज शिवसेनेचा सरपंच उपसरपंचाची निवड होते। आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे आणि जो वातावरण अजून बघताय की राज्यातला असू द्या, तालुक्यातला असू द्या, जिल्ह्यातला असू तो हा भगवामय वातावरण आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। महायुतीच्या माध्यमातून असेल, आत्ताच झालेलं बघितलं तर तटकरे साहेबांची निवडणूक असेल, यामध्ये केलेल्या सगळ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोर लावून काम केल्यामुळे जो काय रिझल्ट आलाय हा निश्चित पॉझिटिव्ह होता आणि त्या पॉझिटिव्ह विचारातूनच आजची ही ग्रामपंचायत देखील एक शिवसेनेकडे आलेली आहे। त्याचा आनंद माझ्यासारख्या एक शिवसैनिकाला तालुका प्रमुख म्हणून निश्चितच झालेला आहे। परंतु या विभागातील असंख्य कार्यकर्त्यांना आज शिवसेनेचा कुठेतरी एक हक्काचा माणूस या ग्रामपंचायतीवर बसला, याचा मनापासून आनंद होत आहे। त्यामध्ये झालेला बदल आपण सगळ्यांनी बघितला आणि या बदलाचे तुम्ही बघितलं तर या रायगड जिल्ह्यात ते आमचे दोन्ही राहण्यावाग असतील, भरतशेठ गोगावले असतील आणि महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून जसं आता भावी सरपंचांनी सांगितलंच आहे की आम्हाला काय करायचं आहे, गावाचा विकास ज्या पद्धतीने करायचा आहे, या पूर्ण विकासासाठी व या ग्रामपंचायतीच्या संपूर्ण बॉडीसाठी आमचे दोन्ही आमदार भरतशेठ गोगावले असतील आणि महेंद्र दळवी असतील यांचा खंबीर पाठिंबा या ग्रामपंचायत बॉडीच्या पाठिंबा कायमपणे राहील। आणि आज ते मुंबईत असल्यामुळे आत्तापर्यंत पोहोचू शकले नाहीत, पण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते सरपंचांना शुभेच्छा द्यायला येत आहेत, एवढं निश्चित सांग। गेले 3-3.5 वर्ष काही अपरिहार्य कारणामुळे विकास होऊ शकला नाही, तरी आज या माझी पत्नी अर्चना सचिन भोसले हिला जो सरपंच पदाचा मान जो आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी दिला, त्याच्यामध्ये अनेक असतील, आमचे सन्माननीय वरिष्ठ सदस्य मनोहरभाई सुटे असतील, आमचे प्रकाशजी डोबले असतील, नामदेव वाघमारे, त्याच्यानंतर नारायण मोहिते असतील, आमचे उपसरपंच भगवान शीत असतील, यशवंत शीत असतील, आमचे सर्वच, आणि त्याचप्रमाणे आमचे तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमचे उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर आहेत। त्यांचंसुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य या निवडणुकीसाठी आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आजचा दिवस आम्हाला बघायला मिळाला। तरी या ठिकाणी मी आवर्जून नक्कीच सांगेन की जो काही विकास थांबला होता तो निश्चितच चांगल्या प्रकारे करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। आणि या विभागामध्ये बऱ्याचशा योजना म्हणजे पेंडिंग होत्या, याचा पाण्याचा प्रश्न आहे, तर मी मनोहरभाई सुद्धा या ठिकाणी तर आवर्जून सांगेन की आम्ही जास्तीत जास्त सगळ्या गावांमध्ये एक फिल्टर प्लांटची योजना सगळ्या गावांमध्ये बसून आम्ही या विभागाला एक फिल्टर मुक्त पाणी पाजण्याचा निश्चितच प्रयत्न करू आणि ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास सगळ्यांना घेऊन कसा करता येईल याचा आम्ही निश्चितच प्रयत्न या ठिकाणी करू। जी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक या ठिकाणी बिनविरोध पार पडलेली आहे, यामध्ये खऱ्या अर्थानं आपले आदरणीय आमदार महेंद्र शेठ दळवी आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय मनोज कुमार शिंदे आणि उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने ही निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये सरपंचपदी अर्चना सचिन भोसले यांची बिनविरोध निवड झालेली आहे। उपसरपंचपदी आदरणीय भगवान शीत यांची बिनविरोध निवड झालेली आहे। या घडामोडीमध्ये या ग्रामपंचायतमध्ये खारीचा वाटा म्हटल्यानंतर आदरणीय या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख
आदरणीय मनोज दादा खांडेकर यांचा खऱ्या अर्थानं एक खारीचा वाटा म्हणावा लागेल. आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघितलं तर खऱ्या अर्थानं मनोज दादा खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणानं या ठिकाणी तटकरे साहेबांना लीड दिली. कारण मनोज दादांनी महेंद्र शेठ असो, भरत शेठ असो, मनोज कुमार शिंदे असो यांना खऱ्या अर्थानं शब्द दिला की आम्ही 100% आपलं लोकसभेमध्ये काम करू. आणि या मधूनच आपला या लोकसभेचा निकाल पाहताना या ग्रामपंचायतची निवडणूक सुद्धा एक शिंदे गटातून या ठिकाणी बिनविरोध झालेली आहे. तरी या सरपंचपदी निवड झाल्यानंतर सर्व सदस्य असतील त्यांचं आणि या ठिकाणी ऐनगर पंचक्रोशीतील ग्रामस्थांचं या ठिकाणी मनापासून मनोजदा खांडेकर यांच्या वतीनं आणि मित्रपरिवारच्या वतीनं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि सरपंच आदरणीय अर्चना भोसले आणि भगवान शीत यांना शुभेच्छा देतो आणि इथे रजा घेतो. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.